जर तुम्ही एक असं घर शोधत असाल जे फक्त ॲड्रेस नसेल तर ते स्टेटस असेल, जो फक्त स्पेस नसेल तर एक एक्सपिरियन्स असेल, तो कॅनव्हास बाय कोलते पाटील तुमच्यासाठी एक परफेक्ट चॉईस असू शकतो. नमस्कार, आज मी पुण्यातील तुम्हाला एक अशा प्रोजेक्टला घेऊन आलो आहे जो फक्त एक प्रोजेक्ट नाही तर एक स्टेटमेंट आहे. प्रेझेंटिंग कॅनव्हास बाय कोलते पाटील. प्रत्येक माणूस आपली लाईफ एक मास्टरपीस बनवायचा विचार करतो. सुंदर डिझाईन केलेली आणि परफेक्ट बॅलन्स असलेली आणि प्रत्येक डिटेल्समध्ये प्रीमियम फील असलेली. पण एक मास्टरपीस फक्त फ्रेममध्ये बनत नाही, त्यासाठी लागतो तो एक कॅनव्हास. कॅनव्हास हा 6+ एकरचा ग्रँड डेव्हलपमेंट आहे. येथे तुम्हाला मिळतात 4 हाय राईज टावर्स, 35 हॅबिच्युअल फ्लोअर्स, अराउंड 120 मीटर्स उंची आणि 20,000 स्क्वेअर फीट कवर्ड ॲम्युनिटीज आणि अराउंड 2.75 एकर्स ओपन ॲम्युनिटी स्पेस. हा प्रोजेक्ट फक्त उंचीत मोठा नाही तर कन्स्ट्रक्शन क्वालिटीचं प्लॅनिंगमध्येही स्ट्रॉंग आहे. प्रीमियम एलिव्हेशन, थॉटफुल लेआउट्स आणि एक मॉडर्न आर्किटेक्चरल अप्रोच या प्रोजेक्टला एक स्कायलँड लँडमार्क बनवतात. लोकेशनचा विचार केला तर कॅनव्हास एक स्ट्रॅटेजिकली परफेक्ट ॲड्रेस आहे. हिंजवडी IT पार्कला क्विक कनेक्टिव्हिटी मिळते, ज्यामुळे IT प्रोफेशनलसाठी हा एक आयडियल चॉईस आहे. मुंबई बेंगलोर हायवेला इझी ॲक्सेस मिळतो, डेली कम्यूट स्मूथ आणि टाईम सेव्हिंग होतो. अपकमिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळे या एरियाची फ्युचर ग्रोथ पोटेन्शियल स्ट्रॉंग आहे. नियरबाय तुम्हाला रेप्युटेड स्कूल, हॉस्पिटल्स, शॉपिंग मॉल्स आणि डेली कन्व्हिनियन्स स्टोअर मिळतात, म्हणजे ट्रॅव्हल ट्रेस कमी आणि फॅमिलीसोबत जास्त वेळ. तर हा आहे 1710 स्क्वेअर फीटचा 3.5 BHK. आज जाण्याअगोदर आपल्याला मिळत आहे एक व्हिडिओ डोअर फोन फ्रॉम वन टच आणि एक डिजिटल डोअर लॉक. सॅम्पल प्लॅन दाखवण्याअगोदर हे जाणून घ्या की ब्रिकफोलिओ तुमच्यासाठी काय करतो. आम्ही तुम्हाला तुमच्या ड्रीम होमशी कनेक्ट करतो विथ 0 ब्रोकरेजेस. येस, यू हर्ड राईट, विथ फ्री पिकअप ड्रॉप सर्व्हिसेस फॉर साईट व्हिजिट. सो आजच तुमची साईट व्हिजिट बुक करा आणि पर्सनली प्रोजेक्ट व्हिजिट करा. सो हा आहे तुमचा प्रशस्त एंट्रन्स लॉबी, जी की आहे 13x5.2ची, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळत आहे एक ॲडिशनल निश एरिया फॉर युअर शू रॅक्स. आणि हीच एंट्रन्स लॉबी तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस देत आहे तुमच्या लिव्हिंग आणि डायनिंग एरियाला. वाव, व्हॉट अ लिव्हिंग अँड डायनिंग एरिया. हा लिव्हिंग आणि डायनिंग एरिया तुम्हाला येत आहे L शेपमध्ये. इफ यू टॉक अबाउट द लिव्हिंग एरिया, त्याचे डायमेन्शन आहेत 12x22.6. हा एक ह्युमंगस साईजचा लिव्हिंग एरिया, ज्याच्यासोबतच तुम्हाला एक ॲडिशनल निश स्पेस मिळत आहे. तुम्ही याला एक मल्टीपर्पज स्पेस म्हणू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही बुक शेल्फ किंवा तुमच्या बाकीच्या गोष्टी करू शकता, ज्याची साईज आहे 2.8x5. याच लिव्हिंगला अटॅच मिळत आहे आपल्याला एक रनिंग डेक. बाल्कनीत एंटर करण्या अगोदर आपल्याला इथे 3 चॅनल UPVC डोअर प्रोव्हाइड केलेले आहेत विथ मस्किटो मेश. सो हा आहे तुमचा ह्यूज रनिंग डेक विथ द डायमेन्शन 33.1x6.2, जो की तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस देतो तुमच्या पहिल्या किड्स बेडरूमला. सो हा डेकची लेंथ तुम्ही बघू शकता. कॅमेरापासून माझं अंतर त्याच्यावर तुम्ही अंदाजा लावू शकता. एकदम प्रशस्त साईजमध्ये तुम्हाला हा रनिंग डेक मिळतोय. फॉर युअर सेफ्टी पर्पज तुम्हाला इथे मिळत आहे सेफ्टी रेलिंग विथ टफन ग्लासेस आणि फ्लोरिंगवरती तुम्हाला मिळत आहे अँटीस्लिप टाईल्स. लिव्हिंग आणि बाल्कनी नंतर आपण आता एंटर करत आहोत आपल्या डायनिंग एरियामध्ये. तुम्ही त्याचे डायमेन्शन पाहू शकता. 9.4x10.11 असा ह्यूज साईजमध्ये आपल्याला डायनिंग एरिया इथं प्रोव्हाइड केला गेलेला आहे. अजून एक खास गोष्ट तुम्हाला सांगतो की लिव्हिंग आणि डायनिंग आणि दोन्ही मास्टर्ससाठी तुम्हाला इथं टच पॅनल प्रोव्हाइड केले गेलेले आहेत. चला तर जाऊया आपल्या किचन एरियामध्ये. सो हा आहे आपला किचन स्पेस, जो आहे 12.3x8, जिथे आपल्याला L शेपमध्ये किचन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केले गेलेला आहे. सो तुमच्या किचनलाच अटॅच मिळत आहे तुम्हाला एक ह्यूज युटिलिटी एरिया, जो की आहे 5.5x6.3. हा 3.5 BHK येतो बटरफ्लाय कन्सेप्टमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला एक बेडरूम या बाजूला आणि बाकी 2 बेडरूम अपोजिट डायरेक्शनमध्ये मिळतात. चला तर जाऊया आपल्या फर्स्ट बेडरूममध्ये, जी की आहे गेस्ट बेडरूम. हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम, जो की आपण गेस्ट बेडरूम पण म्हणू शकतो. 11x14 या डायमेन्शनसोबत या ह्यूज स्पेसमध्ये तुम्ही अशा प्रकारे बेड अरेंजमेंट करू शकता. आणखी एक खास गोष्ट सांगायची झाली तर इथं फुल साईड वॉल टू वॉल विंडो तुम्हाला मिळत आहेत, जे हाफ साईज कवर्ड आणि हाफ साईड मुव्हेबल राहते. सो याच बेडरूमला तुम्हाला अटॅच मिळत आहे एक वॉशरूम. सो हे आहे तुमचं 9x5 या डायमेन्शनसोबत हे वॉशरूम, ज्याच्यामध्ये डेव्हलपर तुम्हाला ग्लास पार्टिशन करून देतात, ज्याच्यासोबत CP सॅनिटरी फिटिंग्स तुमचे कोलर्स येतात. वॉलवरती डॅडो टाईल्स आणि फ्लोरिंगवरती तुम्हाला अँटी स्किड टाईल्स तुम्हाला मिळत आहेत.
सो हा 3.5 BHK आहे, ज्याच्यामध्ये 0.5 काय आहे ते मी तुम्हाला आत्ता दाखवतो. सो हा आहे आपला 0.5 स्पेस, जो आहे 8x11.3. या पॅसेजमध्ये मल्टीपर्पज रूम तुम्ही याला म्हणू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची लायब्ररी किंवा एक ऑफिस स्पेस या टाईपची गोष्टी तुम्ही करू शकता. आणि या रूममधून तुम्हाला बाल्कनीसाठी डायरेक्ट ॲक्सेस आहे. चला तर जाऊया आपण आपल्या सेकंड बेडरूममध्ये. सो हे आहे तुमचं सेकंड बेडरूम, ज्याचे डायमेन्शन आहेत 11x11.1. एक नॉर्मल फ्लॅटमध्ये तुमची सेकंड बेडरूम ही 10x10ची असू शकते. याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा स्पॅसेज मिळतो, ज्याच्यामध्ये तुम्ही वॉर्डरोब आपला बनवू शकता, ज्याच्यामध्ये तुमचे डायमेन्शन चांगले येतात. 11x11.1 ही एक ह्यूज साईज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲडिशनल वॉशरूम पण मिळतं. त्याची साईज आहे 5x8. सो या बेडरूममध्ये तुम्ही या प्रकारे काही स्टडी टेबल बनवू शकता आपल्या मुलांसाठी, आणि इथूनही तुम्हाला डायरेक्ट बाल्कनीसाठी ॲक्सेस आहे. सो चला तर जाऊया आपल्या थर्ड बेडरूममध्ये. थर्ड बेडरूममध्ये जाण्याअगोदर आपल्याला इथे मिळत आहे कॉमन वॉशरूम, ज्याचे डायमेन्शन आहेत 8x5. सो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, इथे मिळणारे प्रत्येक वॉशरूम वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केले गेलेले आहे, जे ॲज इट इज तुम्हाला तसंच मिळणार आहे. सो चला तर जाऊया आपल्या मास्टर बेडरूममध्ये. पण मास्टर बेडरूममध्ये जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मास्टर बेडरूममध्ये एंटर केले गेले आपल्याला इकडे राईट साईडला एक वॉर्डरोब स्पेस मिळत आहे, ज्याच्यामध्ये एक ॲडिशनल विंडो मिळालेली आहे फॉर व्हेंटिलेशन. सो हा आहे तुमचा 7x8x5.4चा ह्यूज असा वॉर्डरोब स्पेस, ज्याच्यामध्ये वॉर्डरोब आणि ड्रेसिंग टेबल तुम्ही अशा प्रकारे सजवू शकता. तो चला तर जाऊया आपल्या मास्टर बेडरूममध्ये. सो हा आहे तुमचा ह्यूज असा 11x15 या साईजसोबत तुमचा मास्टर बेडरूम, ज्याच्यामध्ये बेड अरेंजमेंट करू सुद्धा तुम्हाला खूप सारा स्पेस युटिलाइज करायला मिळतो, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑफिस वर्क फ्रॉम होम सारखे पॅसेज पण बनवू शकता. आणि याच बेडरूमची खास बात म्हणजे याच्यामध्ये पण तुम्हाला फुल साईज विंडो मिळत आहेत, ज्या तुमच्या हाफ साईज कवर्ड आणि हाफ साईड मुव्हेबल राहते. आणि याच बेडरूमला तुम्हाला अटॅच मिळत आहे 10x5 या साईजमध्ये एक वॉशरूम. सो या वॉशरूममध्ये तुम्हाला डेव्हलपर करून इथे एक ग्लास पार्टिशन मिळत आहे, ड्राय आणि वेट एरिया तुमचं सेपरेट राहण्यासाठी. जे फिटिंग्स असतील तुमचे ते कोलरचे येतील, तुमच्या वॉलवरती डॅडो टाईल्स आणि फ्लोरिंगवरती तुमचे अँटी स्किड टाईल्स येतील. तसेच या बेडरूममध्ये तुम्हाला मिळत आहे टच पॅनल्स. कॅनव्हासमध्ये 30+ प्रीमियम ॲमेनिटीज आहेत, प्रत्येक एज ग्रुपसाठी डिझाईन केलेल्या. इन्फिनिटी एज लॅब पूल, किड्स प्ले एरिया, क्लब हाऊस, फिटनेस प्लाझा, स्पोर्ट क्लोज, मेडिटेशन स्पेस, पार्टी लॉन्स आणि इंडोर लाईफस्टाईल फॅसिलिटीज. येथे फिटनेस फक्त रूटीन नाही, तो लाईफस्टाईल आहे. येथे रिलॅक्सेशन फक्त लक्झरी नाही, तो डेली एक्सपिरियन्स आहे. कॅनव्हासमध्ये तुम्हाला मिळतात स्पेशियस ऑप्शन 3 BHK अप्रॉक्स 1334 ते 1495 स्क्वेअर फीटचे, 3.5 BHK अप्रॉक्स 1710 स्क्वेअर फीट, 4 BHK अप्रॉक्स 2023 स्क्वेअर फीट प्रत्येक घरात मिळते. 2 मास्टर बेडरूम, बिगर विंडो, नॅचरल लाईटसाठी, वॉकिंग वॉर्डरोब स्पेस आणि 25 to 33 फीटपर्यंत मोठी बाल्कनी. ही बाल्कनी फक्त मोठी नाही आहे, हा तुमचा प्रायव्हसी स्काय लॉन्च आहे. आजच तुमची साईट व्हिजिट बुक करा आणि प्रोजेक्ट पर्सनली एक्सपिरियन्स करा. लक्झरी फक्त पाहण्यासाठी नसते, तर ती फील करण्यासाठी असते. सो डिसिजन तुमचा आहे की लाईफ सिम्पल जगायची की आपली लाईफ एका प्रीमियम कॅनव्हासवर पेंट करायची.